आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। वडीगोद्रीतल्या गेटवरून मनोज जरांगे आक्रमक, 15 मिनिटांमध्ये गेट काढा नाहीतर गेट काढून सागर बंगल्यावर फेकतो, जरांगेंचा इशारा। अंतरवालीसराठीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना वडीगोद्रीमध्ये पोलिसांनी अडवलं, दोन्ही गटाकडून घोषणाबाजी, पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा तैनात। जरांगेंच्या फोनाफोनीनंतर गेट काढण्यात आले, कार्यकर्त्यांची माहिती। मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी सलाईन घेतली, देसाईंसोबत जरांगेंचा फोनवरून संवाद। अंतरवाली सराठीमध्ये उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस। कमी झालेली शुगर वाढली कशी, सरकारचं ऐकून गेम करू नका, मनोज जरांगेंनी वैद्यकीय पथकाला झापलं। अखंड मराठा समाजाकडून आज बीड जिल्हा बंदचं आवाहन, मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक, बंद शांततेमध्ये पाळण्याचं आवाहन। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंदची हाक, बाजारपेठा, शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचं आवाहन। मराठा मिळवावा, ओबीसी संपवावा, हे शिंदेंचं धोरण, हाकेंचा शिंदेंवर हल्लाबोल, तर जरांगे शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांवर का बोलत नाहीत, हाकेंचा सवाल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर निशाणा, 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री, ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाट वाटते, हाकेंचं टीकास्त्र। शिवसेनेमध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20-20 कोटींची मागणी, लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, त्याचा हाकेंनी अभ्यास करावा, मंत्री शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर। मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेट निवडणूक स्थगित, अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक असताना स्थगितीचा निर्णय। पदवीधर मतदार नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द केली, निवडणूक रद्द करण्यावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण। भाजपा प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्याचा आक्षेप, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप, अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार। युवासेना आज उच्च न्यायालयामध्ये जाणार, सिनेट निवडणूक स्थगित केल्याप्रकरणी युवासेना आक्रमक, आदित्य ठाकरेंनी दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली। मिंदेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली, सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर खोचक टीका। युवासेना 10 पैकी 10 जागा जिंकणार हे कळून चुकल्यामुळे सरकार घाबरलं, सिनेट निवडणुका स्थगित झाल्यानंतर वरुण सरदेसाईंचा सरकारवर निशाणा। एक देश एक निवडणूक भाषा करणाऱ्यांना सिनेट घ्यायची हिंमत नाही, सिनेट निवडणूक रद्द झाल्यानंतर रोहित पवारांचा निशाणा। पुन्हा एकदा लोकशाहीचा गळा घोटला गेला, एकदा नव्हे 2दा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित, कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवण्याचं राहत नाही, सूर्योदय होणारच, शरद पवार गटाची सत्ताधाऱ्यांवर टीका। महाविकास आघाडीची जवळपास 80% जागा वाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भ सोडून उर्वरित जागा वाटपावर चर्चा पूर्ण, 120 ते 130 जागांवर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती। 60 जागांवर दावा, पण जागा वाटपामध्ये 10 ते 20 जागा अधिकच मागणार, छगन भुजबळांची माहिती, तर माहितीमधील नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी, राणेंच्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया। नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करतं, नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। घाई गडबडीमध्ये एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोर्टामध्ये टिकला नाही तर अडचणी येतील, जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं आहे, जरांगेंनी थोडं समजून घ्यायला हवं, शंभूराज देसाई यांचं आव्हान। तिसरी आघाडी सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी असते, संभाजीराजे बच्चू कडू राजू शेट्टींच्या आघाडीवर राऊतांची टीका, मित्रपक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती। मोदी आधुनिक भारताचे निर्माते, अमरावतीमधल्या टेक्स्टाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वर्ध्यामध्ये वक्तव्य। भरत गोगावलेंची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती, शिंदेच्या आमदारांना 4थं महामंडळ, मात्र अजितदादांच्या नेत्यांचं अद्याप महामंडळासाठी नाव नाहीच। पुण्यामध्ये नितीन गडकरींच्या कार्यक्रमाबाहेर मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराबाहेर मराठा आंदोलकांच्या घोषणा, गडकरींना भेटी द्या, आंदोलकांची होती मागणी। जळगावमध्ये आज आणि उद्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा, यात्रेसाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि मेहबूब शेख उपस्थित राहणार। जळगावमध्ये शिवस्वराज्य यात्रेमध्ये एकनाथ खडसेंचा फोटो, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फोटो झळकल्यानं पुन्हा जिल्ह्यामध्ये तर्कवितर्क सुरू, मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड इथे सभेचं आयोजन।
प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक शरद गोरेंची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश प्रवक्तेपदी निवड. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिलं प्रवक्तेपदाच्या निवडीचं पत्र. जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील मतदार यादीमध्ये 43,000 बोगस मतदार. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी दौरा पुढे ढकलला. 26 सप्टेंबरच्या ऐवजी 5 ऑक्टोबरला मोदींचा पोहरादेवी दौरा. प्रधानमंत्री विरासते बंजारा वास्तू संग्रहालयाचं करणार लोकार्पण. अमित शहा 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये झालेल्या व्हाईट वॉश नंतर शहा पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. मराठवाड्यामधील जागांसंदर्भात रणनीती ठरवणार. माजी खासदार विनायक राऊतांची भिवंडी मध्यवर्ती कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. शिवसैनिकांच्या भावना पक्षप्रमुखांकडे पोहोचवणार. बैठकीनंतर राऊतांचं वक्तव्य. तिरुपती बालाजी मंदिर प्रसाद प्रकरण. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डांनी चंद्राबाबू नायडूंकडून मागवला अहवाल. प्रसादामध्ये चरबीचा वापर व्हायचा, चंद्राबाबूंनी केले होते आरोप. टीडीपी धार्मिक मुद्द्यावर राजकारण करते. राजकारणासाठी देवाचा वापर ही चंद्राबाबू नायडूंची मानसिकता. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी माझ्यावर आरोप. चंद्राबाबू नायडूंच्या आरोपांवर जगनमोहन रेड्डींचं स्पष्टीकरण. तिरुमला प्रसादामधल्या भेसळीची बातमी हिंदूंचं हृदय हलवणारी. जगनमोहन स्वतः ख्रिश्चन आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना सेवन हिल ही जागा ख्रिश्चन मिशनरींना दिली. देवस्थानावर ख्रिश्चन लोकांना नियुक्त केलं. भाजपचे नेते सुनील देवधर यांची टीका. वायएसआर पक्ष हा आंध्राचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे. राज्यामध्ये मवियाचं सरकार आलं तर पंढरपूर आणि कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिरातील लाडूसोबतही असं होऊ शकतं. सुनील देवधरांची मवियावर टीका. बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा पूजा खेडकरवर आरोप. यूपीएससीच्या आरोपानंतर दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरकडून खुलासा मागवला. 26 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार. पार्श्वगायिका संजीवनी भेलाणेंना विश्वमोहिनी लता दीदी पुरस्कार जाहीर. पुण्यामध्ये 28 सप्टेंबरला दिला जाणार पुरस्कार. वसईच्या खेळाडूंची किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कांस्य पदकांची कमाई. हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये कामगिरी. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधल्या घोडेगंगा साखर कारखान्याच्या 33व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा. शरद पवार गटाचे आमदार अशोक पवारांविरोधात घोषणाबाजी. अहमदनगरच्या नेवासा फाट्याजवळ धनगर बांधवांचं उपोषण सुरूच. एकाची तब्येत खालावली. आंदोलनकर्त्याचा उपचार घेण्यास नकार. गोळीबार प्रकरणामध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल. 8 जण अटकेत. इचलकरंजीमध्ये दहशत माजवणाऱ्या 5 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपींकडून वाहनांची तोडफोड. महाराष्ट्रामधल्या अर्धवेळ परिचारिकांचा विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा. मागील अनेक वर्षांपासून अर्धवेळ परिचारिका अवघ्या 3,000 वेतनावर. भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार. राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह. शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य. म्हाडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी म्हाड्यामध्ये करण्यात यावी. कुर्डुवाडीमध्ये मतमोजणीचा निर्णय प्रशासनानं मागे न घेतल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या खेडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाची निवडणूक जाहीर. सभापती कैलास लिंभोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद झालं होतं रिक्त. अमित ठाकरे यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी यासाठी मनसेचे बॅनर. राजसाहेब आदेश द्या, अमित साहेब नाशिक पूर्व लढा. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील निमाणी परिसरात बॅनर. पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांकडून नाशिकमधील 10 जागांवर दावा. शहरातील 3 जागा आम्हाला मिळाव्यात. पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची प्रतिक्रिया.